नमस्कार मंडळी, फूड विथ मम्मा मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण खूप छान रेसिपी बनवत आहोत. नमस्कार सर्वांना, मी आहे रवीना आणि तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये फूड विथ मम्मा. आज आपण छानपैकी हेल्दी रेसिपी बनवणार आहोत. एक मी स्पेशल पदार्थ बनवणार आहे, तो म्हणजे नाचणीचा चॉकलेट रागी केक. एकदम मस्त होतो. तर चला झटपट त्याची कृती तुम्हाला सांगून घेते. काय काय लागणार आहे आपल्याला इन्ग्रेडियंट आणि कशी बनवायची. एकदम कमी साहित्य लागते, जास्त वेळही लागत नाही. चला, इथे साधारण मी 1 वाटी हे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. साधारण अर्धी वाटी मी इथे गुळाची पावडर घेतलेली आहे. आपल्याला इथे डार्क चॉकलेट लागेल. साधारण मी असे रँडम असे छोटे मोठे तुकडे करून घेतलेले आहे. एक मोठा चमचा आपल्याला तूप लागणार आहे. हे गाईचं तूप आहे. 1 चमचा आपल्याला कोको पावडर लागणार आहे. ओके, साधारण 1 छोटा चम्मच आपल्याला व्हॅनिला एसेन्स लागणार आहे आणि अक्रोड. चला तर झटपट कृतीला आपण सुरुवात करूया. आता मी ती बाउल घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण यामध्ये तूप घालून घेणार आहोत. हवा असेल तुम्ही बटर वगैरे पण घालू शकता. आता त्यामध्ये मी जरा व्हॅनिला एसेन्स घालते. आता आपण यामध्ये गूळ पावडर घालून घेऊया आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे. आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटं आपल्याला कंटिन्यू असं फिरवत जायचं, म्हणजे जरा क्रीमी स्ट्रक्चर होतं याचं. आता यामध्ये मी जरा कोको पावडर घालून घेते. साधारण 1 मोठा चमच कोको पावडर आहे. हेही आपण छान मिक्स करून घ्यायचं. असं कंटिन्युअस असं याला छान स्टर करत राहायचं, म्हणजे हे छान मिक्स होईल. तर या पद्धतीने कंटिन्युअस आपल्याला स्टर करत राहायचं. बघू शकता किती फ्लफी आणि क्रीमी झाले. साधारण अजून आपण 1 चमचा यामध्ये तूप किंवा बटर ॲड करू शकतो, पण एवढं आहे की जरा फेटण्याची मेहनत आहे. बघा असं कसं थोडं एरी झालेलं आहे. साधारण 15 मिनिटं लागेल आपल्याला हे असं स्टर करण्यासाठी. आता हे छान फेटून झालेले. यामध्ये मी काय करते, हे नाचणीचं पीठ घालून घेते. थोडं थोडं करून घालायचं आणि याला असं छान मिक्स करत राहायचं. आता या पद्धतीने याला छान मिक्स करून घ्यायचे. तुमचं मिश्रण या पद्धतीचं झालं पाहिजे, म्हणजे एकदम पातळसरही नाही आणि असं एकदम घट्टही नाही. हे बघा, यामुळे ब्राउनी आपली एकदम सॉफ्ट आणि फजी बनते. मला हवं असेल थोडंसं पातळ तर तुम्ही याच्यात चमचाभर दूध घालू शकता, पण ब्राउनी अशी एकदम सॉफ्ट आणि गुळी असली पाहिजे. त्यामुळं या प्रकारचं स्ट्रक्चर एकदम याला छान बसेल. आता यामध्ये काय करते मी, सुरुवातीला थोडेसे अक्रोड घालून घेते आणि जरा डार्क चॉकलेट, आणि याला छान आपण मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता या पद्धतीने असं स्ट्रक्चर करून घ्यायचं आपल्याला. आता ही आपण ब्राउनी बेक करायला ठेवू, पण आता इथे ना मी स्टीलची वाटी घेतलेली आहे. तुम्ही केक टीनमध्ये पण करू शकता, पण एकदम घरगुती साहित्यामध्ये एकदम छान जर आपल्याला ब्राउनी करायची असेल तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि या केकला आपल्याला ओव्हनही लागत नाही. ओके, मी आता काय करते, याला जरा तुपाने ग्रीस करून घेते, म्हणजे कसं ही ब्राउनी आपल्याला काढायला सोपं पडेल. या पद्धतीने छान मी ग्रीस करून घेतलेली आहे. आता काय करायचं, थोडंसं नाही का ब्राउनी लगेच निघावी म्हणून काय करायचं, हे थोडं नाचणीचं पीठ असं भुरभुरायचं, म्हणजे डस्ट करायचं. त्यामुळे कशी ब्राउनी आपली सहज निघून जाते.
या पद्धतीने. आता आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे रागीचं, ते यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. जरा प्रेस करायचं. यामध्ये आपण अजिबात सोडा किंवा बेकिंग पावडर काहीच वापरलेलं नाही आहे. आणि आता जरा लेवल अप करूयात. आता बाहेरून मार्केटमधून अशी ब्राउनी आणायची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी एकदम कमी साहित्यात करू शकता. पण असं नाही की तुम्हाला ओव्हनचीच गरज आहे, एअर फ्रायरची गरज आहे. आणि साध्या आपल्या कढईमध्ये सुद्धा अप्रतिम अशी ब्राउनी आपली रेडी होते. या पद्धतीने मी असं लेवल अप करून घेतलेलं आहे. वरून थोडेसे अक्रोड घालून घेते मस्तपैकी. आणि हे डार्क चॉकलेट. हा मस्तच. चला आता मस्तपैकी आपण याला बेक करायला ठेवूया. आता इथे मी काय केलंय ना, कढईमध्ये ना प्रीहीट करायला ठेवली आहे. म्हणजे इथे मी ना एक जाळी ठेवलेली आहे आणि हे मीठ आहे. तर हे मीठ मी असं काढून ठेवलेलं आहे. म्हणजे याचं एकदम फ्लेम अशी हाय होणार नाही आणि आपली ब्राउनी छान बेक होते. तर यामध्ये मी काय करते, इथे ही वाटी ठेवते. साधारण 15-20 मिनटं अगोदर मी ही कढई बेक म्हणजे तापायला ठेवली ती प्रीहीट करण्यासाठी. तर आता यावर असं झाकण ठेवूया आणि साधारण अर्धा तास आपण ही ब्राउनी छानपणे बेक होऊ देऊया. तर साधारण 30-35 मिनटं झालेली. मी गॅस आता बंद करते. बघू आता आपली ब्राउनी रेडी आहे का. तर हा घरभर असा सुगंध दरवळत आहे बेकिंगचा, अप्रतिम. चला आता आपण चेक करून घेऊया की आपली ब्राउनी रेडी आहे का नाही. तर या पद्धतीने मी सुरी टाकली आहे आणि ती मस्तपैकी क्लीन निघली आहे, बघू शकता. जरा चॉकलेट असल्यामुळं लागले. तर त्यामुळे आता मस्तपैकी याला थंड होऊ देऊया आणि आपण मस्त याला डिमोल्ड करून घेऊया. आणि डिमोल्ड फक्त पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण याला डिमोल्ड करणार आहोत. काढून घेऊया. गरम गरम आहे एकदम. आता हिला साधारण 10-15 मिनटं छानपैकी थंड होऊ देऊया आणि मगच आपण याला डिमोल्ड करू. बघा ही ब्राउनी काय मस्त क्रस्ट आलाय. वा, एक नंबर. आणि ही ब्राउनी तुम्हाला विश्वास बसणार नाही, आपण यामध्ये मैदाही वापरला नाही, साखरही वापरली नाही. फक्त काही हेल्दी इन्ग्रेडियंटमध्ये ही अशी माउथ मेल्टिंग फजी चॉकलेट ब्राउनी. आहा, बघा किती मस्त गुळी झालेली आहे, एकदम माउथ मेल्टिंग आपली ब्राउनी रेडी आहे. बघू शकता किती छान क्रस्ट आणि असं एकदम चॉकलेट असं मस्तपैकी मेल्ट झालेलं आहे एकदम. तर लहानांपासून मोठ्यांना ह्या सर्वांना ही रेसिपी नक्कीच आवडेल. तुम्ही याचं स्ट्रक्चर बघू शकता, याचा क्रस्ट बघू शकता. एकदम मार्केटमध्ये जशी मिळते त्याच पद्धतीने ही आपण मस्तपैकी कढईमध्ये बनवलेली आहे. याला ओव्हनचीही गरज नाही ना एअर फ्रायरची गरज आहे. आणि एकदम सॉफ्ट आणि मऊ अशी बनते ही. तर तुम्हाला अशा छान आणि मस्त नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू आपण अशाच मस्त सोप्या रेसिपीसाठी.